नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, घोटाळ्यामुळे वादात सापडलेली 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस कृषी विभागाच्या समितीने केल्याची बातमी समोर आली। त्यावर गैरकारभाराची कबुली देत सध्या तरी योजना बंद करण्याचा विचार नसल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय। पाहूया। गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली 1 रुपयात पीक विमा। ढोल बजाव ढोल, डोले मारो बजाव ढोल, 1 रुपयात विमा घ्या ढोल, 1 रुपयात विमा। परळी पॅटर्न। आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण, मला त्यांचं नाव माहित नाही अध्यक्ष। हिवाळी अधिवेशनात सुरेश धस यांनी आपल्याच सरकारमधल्या पीक विमा घोटाळ्यावरून सरकारला धारेवर धरलं होतं। तीच 1 रुपयात पीक विमा योजना बंद करा म्हणून कृषी आयुक्तांच्या अध्यक्षीय समितीनं सरकारला शिफारस केल्याची बातमी दैनिक लोकसत्तानं प्रसिद्ध केली आहे। धक्कादायक म्हणजे पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराच्या चर्चेमुळेच योजना बंद करावी अशी कुजबूज कृषी खात्यात सुरू असल्याची चर्चा आहे। अधिवेशनावेळी सुरेश धस यांनी नाव न घेता 2023-24 मधल्या घोटाळ्याबद्दल बोलताना धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता। बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय 2023 चा अध्यक्ष महोदय मी 7000 हेक्टरचा। धाराशिव जिल्ह्यामध्ये 3000 हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत। तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं, ओंबाशे नावाच्या कलेक्टरला विचारलं, अध्यक्ष महोदय परभणीमध्ये 15,000च्या आसपास 20,000च्या आसपास 2023 ला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा 2024 ला आत्ता सापडलाय। आमचा गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचारा ना। काय चाललंय अध्यक्ष महाराज, गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली 1 रुपयात पीक विमा। ढोल बजाव ढोल, डोले मारो बजाव ढोल, 1 रुपयात विमा घ्या ढोल, 1 रुपयात विमा। परळी पॅटर्न। आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण, मला त्यांचं नाव माहित नाही अध्यक्ष। जवळपास 4-4.25 लाख अर्ज या ठिकाणी आपण रद्दबादल केलेले आहेत। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बोगस काम या ठिकाणी झालेलं नाही। पैसे शासनाचे वाचलेले आहेत। मंत्र्यांनी केले किंवा कुणी अधिकाऱ्यांनी केले असं नाहीये। त्या CSC केंद्रावाल्याला 40 रुपये मानधन मिळतं। त्यामुळे ते लक्षात आल्यानंतर आम्ही ते विमे रद्द केलेले आहेत। ते राजकीय आरोप आहे, त्यात काही फारसं तथ्य नाही। तिकडे धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी जिल्ह्यात 565 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरल्याचा अहवाल दिलाय। जवळपास 3000 हेक्टर सरकारी जमीन ही स्वतःची शेतजमीन दाखवून बोगस 1170 अर्ज भरले गेले आणि पीक विमा कंपनीला यासाठी सरकारनं 3,13,00,000 रुपये भरले असंही या अहवालात समोर आलंय। यावर नवे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घोटाळा झाल्याची कबुली दिली आहे। मात्र तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा यात हात नसून ऑनलाईन केंद्र चालकांनी यात पैसे खाल्ल्याचा दावा केलाय। म्हणजे महायुतीतले भाजप नेते सुरेश धस नाव न घेता धनंजय मुंडेंकडे बोट दाखवतायत। महायुतीचेच मंत्री माणिकराव कोकाटे मुंडे नव्हे तर घोटाळ्यामागे ऑनलाईन केंद्र असल्याचं सांगतायत। जिल्हाधिकारी योजनेत घोटाळा झाल्याचा अहवाल देतायत आणि दुसरीकडे पीक विम्याचे पैसे नेमके कुणाला मिळाले हा आजही अनेक शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे। कोणत्या ग्रामपंचायतीत नाव सांगतो, राजेश विटेकर साहेब। सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे। तक्रार सुद्धा वंजारी बांधवांनी केली बरं। आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्रे आणि गुट्टे आलेले आहेत हे परळीद्वारे आमच्या तांड्यावर आलेत, आमच्या गावात आले। तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर राहू द्या राव, तिथून बी हाकलून लावता त्यांना। हे काय चाललंय? धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला 3000 हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले। मला कल्पना नाही याची। मी साताऱ्यामध्ये परवा दिवशी जाणार आहे, पण तत्पूर्वी मी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बोलतो, अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलतो आणि जर काय अशा तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर त्याची स्थानिक पातळीवर स्थानिक प्रशासनाकडून आपण चौकशी करू, चौकशीचा अहवाल मागू आणि जे कोणी ह्याच्यामध्ये समजा कोणी असं गैरप्रकार केला असेल, फसवणूक सरकारची केली असेल
तर नक्की त्याच्यावरती कारवाई केली जाईल. दैनिक लोकसत्ताच्या बातमीनुसार कृषी अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलं की पीक विमा योजनेसाठी अर्ज फी किमान 100 करण्यात यावी, कारण 1 रुपयात अर्ज हेच भ्रष्टाचाराचं कुरण बनलंय. एकट्या 2024च्या खरीपमध्येच एकूण 4,05,553 अर्ज बोगस होते. रुपया भरून काढलेल्या एका पीक विम्याच्या मोबदल्यात सेवा केंद्रांना 40 रुपये मिळतात. याचाच फायदा अनेक ऑनलाईन सेवा केंद्रांनी घेतला. बीड जिल्ह्यात परभणी आणि नांदेडच्या शेतकऱ्यांच्या नावे विमा काढला गेल्याचं समोर आलंय. बोगस अर्ज दाखल करण्यात 96 सेवा केंद्र आघाडीवर होती. त्या 96 पैकी 36 सेवा केंद्र एकट्या बीडची आहेत. पीक विमा घोटाळ्यात भ्रष्टाचाराचा एकूण आकडा 350 कोटींच्या घरात किंवा त्याहूनही मोठा असण्याची शक्यता आहे. सर्वाधिक बोगस पीक विम्याचे अर्ज बीड जिल्ह्यातून भरले गेले. संख्या 1,09,264. सातारा जिल्हा 53,137. जळगाव जिल्हा 33,786. परभणी जिल्हा 21,315. सांगली जिल्हा 17,217. अहिल्यानगर जिल्हा 16,864. चंद्रपूर जिल्हा 15,055. पुणे जिल्हा 13,700. संभाजीनगर जिल्हा 13,524. नाशिक जिल्हा 12,515. जालना जिल्हा 11,239. नंदुरबार जिल्हा 10,408. बुलढाणा जिल्हा 10,269 अर्ज. हे बंद करा कशा करता यार? बंद करा काय? भ्रष्टाचारामुळे बंद करा. तर मग भ्रष्टाचार तर सरकारमध्ये आहे, मग सरकारच काही बंद करून टाकत. भ्रष्टाचार आहे आणि राजकीय निर्णय जास्त होतात याच्यामध्ये. कालच मी धनंजय मुंडेंचं भाषण ऐकत होतो शिर्डीचं. ते असं म्हणाले की मी 1 रुपयात पीक विमा सुरू केली आणि 11,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. आम्हाला तर काहीच मिळाले नाही बाबा अजून तर. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार काही महाभागांनी शेतीऐवजी चक्क जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर, पाण्याच्या तळ्यांवर आणि गायरान जमिनींवरही पीक विमा उतरवून गरजू शेतकऱ्यांचे पैसे बळकावलेत. स्वतः सत्तेतील नेतेच आरोप करतायत. गेल्या वर्षात घोटाळ्याची कबुली स्वतः नव्यानं झालेले कृषी मंत्री देतायत. मात्र कारवाई कधी होईल, झाली तर कुणावर होईल याची प्रतीक्षा कायम आहे. श्रीराम क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.